मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। आजच्या बडे मुद्देमध्ये आपण दोन मुद्द्यांची चर्चा करणार आहोत। काळ बनलेल्या पावसानं निर्माण केलेले हे दोन मुद्दे आहेत। एक विषय आहे महाराष्ट्रातल्या शहरांचा। मुंबई पहिल्याच पावसात बुडाली, ती कुणी बुडवली याच्याबद्दलची आपल्याला चर्चा करायची आहे। दुसरा मुद्दा राज्यातल्या गावखेड्यातला आहे। 12 दिवस आधी पाऊस आला आणि त्यानं मोठं नुकसान केलं। पाऊस असा का वागतोय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आपले हे दोन मुद्दे कुठले आहेत ज्याची आज आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे। पहिला मुद्दा, पहिल्याच पावसात मुंबई कुणी बुडवली। सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत, पण आजचं मुंबईचं चित्र तुम्हाला जे दाखवणार आहे त्यातून तुम्हालाही प्रश्न पडेल की हे मुंबईत काय चाललंय। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत दोन मान्यवर पाहुणे असणार आहेत। आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे, मुख्य प्रवक्ते शिवसेनेचे, आणि किशोरी पेडणेकर, शिवसेनेच्या नेत्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आपल्यासोबत असणार आहेत। या दोघांसोबत आपल्याला चर्चा करायची आहे आजचा दुसरा मुद्दा, जो राज्यातल्या ग्रामीण भागाशी निगडीत आहे। कधी नाही ते आता का घडलेला आहे। 5 अशा घटना ज्या आजवर कधीच घडल्या नाहीत, ते पहिल्यांदा घडल्या। प्रश्न असा पडलाय, पाऊस असा का वागतोय? आणि हे सांगण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक, आपल्यासोबत पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर आणि शेती अभ्यासक उदय देवळाणकर। ही 3 मान्यवर आपल्यासोबत असणार आहेत। राज्यातल्या शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी ही चर्चा अतिशय महत्त्वाची आहे, कारण तुम्हाला पुढे काय करायचंय याच्याबद्दलचं मार्गदर्शन करायचंय, कारण आज गोंधळात टाकणारं चित्र आहे। पण सुरुवातीला बघूया आज दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे। पहिल्याच पावसामध्ये आज मुंबईची अक्षरशः तुंबई झाली आणि पहिल्या पावसानं मुंबईला असं काही झोडपलं की तुम्हाला सांगतो, अनेक इथले जे स्टेशन्स होते ते आज धरणं तुंबल्यासारखी तुंबलेली होती। ॲक्वालाईन एक प्रकारे तिथं स्विमिंग पूल सारखी परिस्थिती होती। रस्त्यावर नद्या वाहत होत्या, लोकल खोळंबली, हे वेगळं सांगायला। पहिल्याच पावसात मुंबईची जी ॲक्वालाईन आहे, ज्याचं खूप अट्रॅक्शन आहे सध्या, आणि ते भुयार मेट्रोमध्ये पाणी शिरलं। वरळीजवळच्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात गळती झाली आणि एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात आज दिवसभर त्याची चर्चा झाली। पहिल्यांदा असं घडतंय, जे भाग महाराष्ट्रातले एका पाण्याच्या थेंबासाठी त्रासलेले असायचे, तहानलेले असायचे, महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात जोरदार पाऊस बरसलाय। मग तो सोलापूर जिल्ह्यातला बार्शीचा भाग असेल, पंढरपूर मधली परिस्थिती असेल, किंवा मान खटाव, या सगळ्या भागात पाऊस आलेला आहे। मराठवाड्यात पाऊस पडलेला आहे आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं मोठं नुकसान केलेलं दिसतंय। बारामती जवळून वाहणाऱ्या नीरा डावा कालवा फुटला। कालव्याचं पाणी रहिवासी भागात घुसलं, त्यामुळे बारामती इंदापूरमध्ये प्रचंड नुकसान झालं। अनेकांची घरं वाहून गेली, अतोनात नुकसान झालं। अजित पवारांनी आज त्याची पाहणी केली, मदतीचं आश्वासन दिलं। आणि मान्सून वेळेआधीच दाखल झाला, हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला। हवामान विभागाच्या अलर्ट अभावी शेती पिकांसह नागरिकांचे हाल झाले। हवामान विभागाच्या विश्वासार्हतेवरच आज सवाल निर्माण झाला। मंडळी, छत्र्या बाजारात येण्याच्या आधीच मान्सूनची सरप्राईज एंट्री झाली आहे। त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज म्हणजे उडला तर कावळा आणि बुडला तर बेडूक असं झालंय। हवामान खात्याला खोटं ठरवत मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला। अंदाज चुकवून आलेल्या या पावसानं अनेक विक्रम मोडले। त्यानं आतापर्यंत इमानीद्वारे पाळलेलं जे चक्र होतं ते तोडून मोडून टाकलं, त्यामुळे सगळे चक्रावून गेले। मुंबईत पावसानं मे महिन्यातल्या 160 वर्षांचा रेकॉर्ड तोडलाय। मराठवाड्यातल्या लातूरसारख्या जिल्ह्यात मे महिन्यात वर्षातील एकूण पावसाच्या 25% पाऊस पडला। बीडमधला कपिलधार धबधबा, जो अर्धा पावसाळा गेल्यानंतर सुद्धा त्याला पाणी यायचं नाही, तो मे मध्ये पहिल्यांदा वाहताना दिसला। दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मान खटावमध्ये वैशाख वणव्यात कोसळधार आहे। फलटणमधलं बाळगंगा धरण मे मध्ये ओव्हरफ्लो झालंय। आश्चर्याची गोष्ट म्हणजे
मे मध्ये भीमा नदीला पूर आलाय. याआधी कधी ऐकलंय? आपले हयातीत नाही आणि वडीलधाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या हयातीत ऐकलं नसेल. काय हे अक्रीत घडतंय? तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच मनात प्रश्न हाच आहे, पाऊस असा का वागतोय? पावसाचं वागणं किती विचित्र आहे बघा. पाऊस एकाच वेळी दक्षिणेत केरळमध्ये आहे, मध्यात मुंबईमध्ये आहे आणि तिकडे उत्तरेत दिल्लीत सुद्धा कोसळतोय. वेळेआधी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचा पुरता गोंधळ उडवून टाकलाय. पेरणी करावी की करू नये हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर आहे. उत्तर देणारं कोण आहे? कोणीच नाहीये. कारण प्रशासन आणि यंत्रणेचा गोंधळ त्यांच्यापेक्षा जास्त मोठा आहे. तोच संपत नाहीये. ते काय सल्ला देणार आहे? मुंबईतल्या पहिल्या पावसानं प्रशासनाची पोलखोल केली आहे. ॲक्वालाईन स्टेशनचा स्विमिंग पूल झाला. मुंबईच्या रस्त्यांवर नद्या उतरल्या आणि मध्य रेल्वेवरची अनेक स्टेशन धरणासारखी तुंबलेली होती. मुंबई पहिल्यांदाच पावसानं बेहाल झाली असं नाही, याआधी सुद्धा होत गेली. पण मे मध्ये ही परिस्थिती यावी हे जरा अतिच झालं. निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे राजकारण्यांनी साचलेल्या पाण्यात राजकीय सूर मारण्याचा प्रयत्न केला. हाताला काही मतं लागतील याचाही विचार केला, म्हणून गळ सुद्धा टाकला. आरोप प्रत्यारोप झाले, पण गटांगड्या खाणाऱ्या मुंबईकरांचे हाल काही संपत नाहीयेत. हेच आपलं दुर्दैव आहे. म्हणून आज बडे मुद्देमध्ये दोन मुद्दे घेऊन आलोय, एक शहरांचा आणि एक गावांचा. सुरुवातीला मुंबईची परिस्थिती तर जाणून घेऊया. बघूया आज मुंबईत काय घडलं, मुंबई कोणी दिलं. पहिल्याच पावसात मुंबईला ब्रेक. ट्रेन थांबल्या, वाहनं अडकली, मेट्रो खोळंबली. मे 2025 राज्य सरकारकडनं वाजत गाजत ॲक्वालाईन मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचं उद्घाटन झालं. पण या उद्घाटनाला पंधरवडाही झाला नाही, तोच ॲक्वा मेट्रोचं पितळ उघडं पडलंय. पहिल्याच पावसानं ॲक्वालाईन मेट्रोची पुरती वाताहात केली. अवघ्या काही दिवसात मुंबईच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची ही अशी दयनीय अवस्था झाली. सोमवारी दुपारी 12च्या दरम्यान ॲक्वालाईन मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक स्थानकात बदाबदा पाणी पडलं. फलाटावर पाण्याचं तळं साचलं. एस्कलेटर्स आणि जिन्यांवरनं धबधब्याप्रमाणे पाणी वाहू लागलं. आता स्थानकातच पाणी शिरल्यानं इथली सुरक्षा उपकरणं, एस्कलेटर्स आणि इतर साधनसामग्रीचं अतोनात नुकसान झालंय. पाण्याच्या प्रवाहामुळे या स्थानकातल्या बऱ्याचशा गोष्टी निकामी झाल्यात, तर सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे पहिल्याच पावसानं मुंबईच्या भुयारी मेट्रोच्या कामावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. भूमिगत मेट्रोची झालेली पोलखोल स्थानिकांच्याही नजरेतनं काही सुटली नाही. प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि गोंधळलेल्या नियोजनावर रहिवाशांनी सुद्धा संताप व्यक्त केला. यांनी कुठल्याही प्रकारचा इकडे आराखडा नाही काढलेला, कुठल्याही ड्रेनेजचं मेट्रोनी ड्रेनेज बद्दल विचारच केला नाही. हा घाईत केलेला प्रकल्प आहे. सरकारने घाईत केलेला निर्णय पूर्णपणे आणि पूर्ण महानगरपालिका, पूर्ण नगरसेवक सगळं ठप्प, सगळे गडगंज झाले. ते सगळे भ्रष्टाचार करून काही नाही. सगळे याच्यात फक्त या लोकांनी कमावलंय. आमदार, खासदार, नगरसेवकांनी या मेट्रो प्रकल्पामध्ये सगळ्यांनी कमावलंय आणि त्याचा त्रास हा आमच्या स्थानिक रहिवाशांना झालेला आहे. तर पहिल्याच पावसातल्या भूमिगत मेट्रोच्या अवस्थेवरनं राजकारण सुद्धा पावसा इतकं जोरात बरसू लागलंय. पावसानं दुर्दशा झालेलं मेट्रोचं आचार्य अत्रे चौक स्थानक हे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात येतं. त्यामुळे या स्थानकाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचले आणि सरकारवरती बरसले. ये मेट्रो ने जो डिजाइन किया है, एक्वालाइन क्यों कहा है शायद आज पता चलेगा. पहली बारिश नहीं है, तीसरी बारिश है मुंबई में और पूरा भर गया है.
1 मई को जिसका अनावरण हुआ था, जिसका उद्घाटन हुआ था, आज वहाँ छोड़ रहे भी नहीं है क्योंकि वहाँ काफ़ी सारी चीज़ें कोलैप्स हुई है। हमने देखी डेब्री देखी ग्राउंड फ्लोर पे। आज ऐसी नौबत आई कि मेट्रो लाइन हल्की से बारिश में पूरी बंद हो गई है। इस पे क्या भ्रष्टाचार है वो लोगों के सामने तो आना ही चाहिए। लेकिन आज देखें मुंबई के रास्तों के हाल देखें, बैंड्रा वेस्ट तो पूरा खोद के रखा था, वैसे ही सारी मुंबई खोद के रखी है, नाले सफाई हुई नहीं है और भ्रष्टाचार जो इस भाजप का है वो लोगों के सामने आया है। तर ठाकरेंच्या टीकेला उत्तर मिळालं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं। ते जे लोकांना येण्याचा जो मार्ग होता त्याच्यावर तिथे अजून कंप्लीट भिंत बांधली नव्हती, एक बंड बांधला होता आणि तो त्याच्यामुळे आता ते काम तात्काळ चालू आहे, त्याचं काम सुरू आहे आणि तिथं आत्ताच आपण सुरू केले ना ते मेट्रो, त्यामुळे ते देखील काम युद्ध पातळीवर करून तिथून येण्याचं जे का पाण्याची जागा आहे ती पूर्णपणे बंद करतील आणि त्यामुळे तिथं पाणी येणं बंद होईल। ॲक्वालाईनच्या या दुर्दशेनंतर मेट्रो 3नं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। आजच्या परिस्थितीबाबत मेट्रोने एक पत्रक जाहीर करत स्पष्टीकरण दिलंय। मुसळधार पावसानं आचार्य यात्रे चौक स्थानकाजवळची संरक्षक भिंत कोसळली, ज्यामुळे भुयारी रेल्वेत पाणी शिरलं। या स्थानकाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये। जिथून हे पाणी स्थानकात शिरलं तो मार्ग प्रवाशांसाठी बंद होता। इथल्या तात्पुरत्या संरक्षक भिंतीचं काम हे 10 जूनपर्यंत पूर्ण होणार होतं, पण पाऊस लवकर आला। आसपासच्या परिसरातनं पाण्याचे लोंढे आत शिरल्यानं तात्पुरती संरक्षक भिंत कोसळली आणि पाणी आत आलं। सध्या खबरदारी म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक या स्थानकादरम्यानची वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे। तर मेट्रोनं आता घडल्या प्रकरणावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला असला तरी पावसामुळे भूमिगत मेट्रोच्या कामांची पोलखोल झाली आहे हे नक्की। त्यामुळे केवळ लोकप्रियतेसाठी सरकारनं भूमिगत मेट्रोच्या उद्घाटनाची घाई केली आहे का, असाही सवाल मुंबईकर विचारू लागलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यंदा पावसाचं आगमन 12 दिवस आधी झालं, इतकं की ऐन वैशाख वणव्यात कोसळधारा बरसल्या, पण पावसाच्या सरप्राईज व्हिजिटनं मुंबईची मात्र दाणादाण उडाली। पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण। पावसामुळे मुंबईची झाली तुंबई। मुसळधारेनं मुंबईकर बेहाल। मुंबईच्या सायन भागातील किंग्स सर्कलचं गांधी मार्केट, हिंदमाता, केईएम रुग्णालय परिसर, गिरगाव, भायखळा, परळ यासह मुंबईच्या विविध भागात उडालेली ही दाणादाण। मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या, मात्र पहाटेनंतर मुंबईत पावसाचा जोर वाढला। सकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईतल्या अनेक भागात पावसाचं पाणी साचू लागलं, तर सायनच्या गांधी मार्केट परिसराला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं होतं। LBS रोडला कनेक्ट करणारा रूट आहे आणि इकडे माझ्या मागे आणि पुढे आपण बघू शकताय तसं जे मोठे व्हेकल्स आहे, बसेस इन्क्लुडिंग, ते आता हे स्टँडर्ड झालं आहे, कारण की इकडे जे आहे वॉटर लॉगिंगची परिस्थिती निर्माण झाली आहे। असंच सिमिलरली सायन, हिंदमाता या परिसरात पण वॉटर लॉगिंग होत आहे। सकाळी IMDने इकडे येलो अलर्ट डिक्लेअर केला होता, पण ते इंटेन्स स्पेल्स ऑफ रेन्स म्हणून आता रेड अलर्ट डिक्लेअर केला आहे आणि त्याचं कारण आपण बघू शकता की काय परिस्थिती निर्माण झाली आहे। पावसाळ्यात हिंदमाता परिसरात पाणी साचणार नाही असा दावा वारंवार पालिकेकडून केला जातो, मात्र पालिकेचा हा दावा पहिल्याच पावसात वाहून गेला। हिंदमाता परिसरात पहिल्याच पावसात पाणी साचलं। या पावसाच्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, तर वाहनांची गती मंदावली। वाडिया किंवा केईएम रुग्णालयाकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी आपण बघतोय समोर या रस्त्यावरती संपूर्णपणे सेंट झेवियर्स मैदान इथे जवळच आहे, ज्या ठिकाणी भूमी अंतर्गत टाक्या या बनवण्यात आलेल्या होत्या, पंपिंग स्टेशन बनवण्यात आलेले होते। समोर आपण बघतोय अनेक पंपिंग स्टेशन इथे बनवण्यात आली होती सायन, किंग सर्कल परिसरामध्ये, आणि त्याचबरोबर
हिंदमाता परिसरामध्ये आंबेडकर रोडवरती आता प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त सायनमधील आणि हिंदमाताच नाही तर मुंबईतील विविध भागांना पहिल्याच पावसाचा जोरदार तडाखा बसला. केईएम रुग्णालय परिसरात पाणीच पाणी झालं. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरवर्षी हेच आहे, जराशा पावसात सुद्धा ह्या गल्लीत तर पाणी साचतं. जसं काय नदीतून चालतात गाड्या तसं तिथे स्थिती असते. ह्याच साईडला नाही तर शिवाजी पार्कच्या त्या साईडला कॅडर रोडला पण तसंच झालेलं आहे. तिथे तर ढोपरभर पाणी आहे, गाड्यांचे सगळे फवारे उडत चालले. राज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या मंत्रालयाच्या गेटवरही पाणीच पाणी भरलं. या पाण्यातून वाट काढत मंत्रालयात जाण्याची वेळ मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांवर आली. तसंच भायखळ्याच्या जे फ्लायओव्हरवर सुद्धा पाणी साचलं. माझगावच्या जीएसटी भवनात पाणी शिरलं. महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात पाणी साचल्यानं स्विमिंग पूल झाल्याचा भास होत होता. आतापर्यंत मुंबईच्या ज्या भागात पाणी साचत नव्हतं अशा ठिकाणी सुद्धा पाणी साचलं. मुंबईच्या झालेल्या या तुंबईवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. पाऊसच जर 15 दिवस अगोदर पडला तर आता जे काम केलेलं ते आपण आता महापालिका, मी स्वतः नालेसफाई पण बघायला आलो, रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं कामही त्यालाही पाहणी केली, व्हिजिट केलं. तर खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो. आता काय झालंय, अगोदरच 15 दिवस पाऊस आला. नाले सफाई नीट झालेली नाहीये. 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाहीयेत. आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे, स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत? जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत? हा एक प्रश्न आहेच. पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे, माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे. मुंबईकरांच्या वाताहतीला कोण जबाबदार याचं थेट उत्तर आहे उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे. गेल्या 25 वर्षात कट कमिशनचा धंदा, कंत्राटदारांशी कट कमिशन, यामुळे मुंबईची आज हालत झाली आहे. पावसाळ्यात मुंबईत पाणी साचू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केला जातोय. मात्र पहिल्याच पावसात मुंबईत अनेक भागात पाणी साचल्यानं प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. पावसाळ्यात सहन करावा लागणारा मनस्ताप कधी थांबणार असा प्रश्न कररोपी पैसे भरणारा मुंबईकर विचारतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या सगळ्या मुद्द्यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सवाल विचारायला सुरुवात केलेली आहे. आज या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत किशोरीताई पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर आपल्या सोबत आहेत. किशोरीताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. सवाल माझा थेट आहे, पहिल्याच पावसात मुंबई बुडाली, कोणी बुडवली, कशी बुडाली आणि का बुडाली? खरं म्हणजे मी आता आशिष शेलारांचं पण एक बाईट ऐकलंय. हा, मांजरीला पोरं कुठून झाली तर म्हणे ती शिवसेनेमुळे झाली, बर, असं सांगणारं हास्यास्पद बोलतायत. गेली 4 वर्ष तर तुम्ही आहातच, आम्ही कुठेही नाही. पण गेली 25 वर्ष त्याच्या आधी तर तुम्हीच आमच्या बरोबर होता. कट फट, मग त्या कट फट मध्ये तुम्ही काय झोपले होते? तेव्हा का नाही आवाज उठवला? हा एक प्रश्न. मुंबईकरांना ते कळतंय. आणि फक्त आता काय मुंबईतच पाऊस नाही पडलाय, मुंबईतला 7 बेटांची मुंबई आहे. त्यामुळे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न नक्की करतोय. पण सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेत, घाईघाईत मेट्रो 3चे लवकरात लवकर जास्तीत जास्त आम्हाला क्रेडिट मिळावं, हे क्रेडिटवर नका करू. मुंबईकर नक्की सुज्ञान आहे, तुम्हाला क्रेडिटवर काय द्यायचं ते देतील. पण अशा पद्धतीने मुंबईकरांचं घात करू नका, हे वाक्य वापरून प्रत्येक गोष्ट, कुठलीही गोष्ट, उद्धवजी तुम्ही काय केलं मग? म्हणजे तुम्ही काहीच नाही केलं हे कबूल करा की. ठीक आहे, आम्ही तर नेहमीच सांगतो हिंदमाताकडे 2021 पासून
म्हणजे 20 पासून पाणी भरायचं कमी झालं होतं. तुम्ही पाहिजे तर ते व्हिज्युअल काढा, कारण हो. आपण स्टोरी पण केली त्याची, स्टोरी केली आपण त्याची. आज मला असं कळलं हिंदमाताकडचा पंप का चालू नाही झाला, तर म्हणे आम्हाला डिझेल घालायला पैसे नाहीत, पैसे दिले नाही. अहो 90,000 कोटीची आमची महापालिका, एवढी श्रीमंत महापालिका, आज या 4 वर्षात तिचा अवतार करून ठेवला. सगळीकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला जिथे सिमेंट कॉन्क्रीट खरं नकोय. जबाबदार कोण आहे ताई? ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे? आज मुंबईकर पहिल्या पावसात ऑफिसला पोहोचू शकला नाही आणि जे आले त्यांचा सत्कार करावा अशी परिस्थिती आहे. कारण जीव मोठी धरून आले लोक 3-3, 4-4 तास, 5 तास प्रवास केला काही लोकांनी. बोलायला देणार आहात की नाही? बोला बोला. राज्यात, केंद्रात, राज्यात आणि जे काय घडलंय सगळं त्याच्या चांगल्या सगळ्याच श्रेय घेतात, पण याचं पण श्रेय घ्यावं लागेल, पण घ्यावं लागेल. ठीक आहे, राजू वाघमारे आपल्या सोबत आले. ताई मी विचारतो त्यांना थेट. राजू वाघमारेजी, आज मुंबई बुडाली, त्यांचं थेट म्हणणं आहे गाव खेड्यापासून ते वर दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. ही सत्ता काय करतेय? मुंबई बुडत असताना तुम्ही काडीचा आधार देऊ शकला नाहीत या मुंबईला, असा थेट आरोप आहे. सगळ्यात पहिली गोष्ट विलासजी, 1908 नंतर सगळे रेकॉर्ड मोडून एवढा पाऊस एवढ्या कमी वेळात झालेला आहे. कोणाचंही सरकार असेल तर ते अशा पावसाची व्यवस्था करू शकत नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, यांना बोलायचा नैतिक अधिकारच नाही. 25-26 वर्ष यांनी पूर्णपणे महापालिकेचं हातात ठेवून वाटोळं केलं. आता फक्त आमच्याकडे दोन वर्षापासून आमच्याकडे महापालिकेचं प्रशासन आणि कारभार आलाय आणि त्याच्यामध्ये हे जर बोलत असतील की आमच्यामुळे हे झालं, तर 25-26 वर्ष, जरा मला बोलू द्या. मला बोलू तर द्या. नाही प्लीज आपण एकमेकांचा सन्मान ठेवून बोललं पाहिजे. मला बोलू तर द्या. हा बोला. 25 वर्ष विलासजी यांनी पाप केली आणि या त्यांनी तुम्ही कुठे होतात? तुम्ही काय आभाळात होतात का तेव्हा? नाही, ऐकून घ्या ना विलासजी. तर 2 मुद्दे आहेत की सगळ्यात जास्त की पावसाचा रेकॉर्ड ब्रेक झाला. दुसरी गोष्ट अशी की या संपूर्ण याच्यामध्ये जे काम आम्ही केलंय रस्त्यावर उतरून, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसारखा एकमेव मुख्यमंत्री की जो महापालिकेच्या रस्त्यावर उतरून रस्ते साफसफाई पासून नाले साफसफाई पर्यंत रस्त्यावर उतरून काम करणारा पहिला मुख्यमंत्री, ज्याने मुंबईला वेगळं स्वरूप दिलं. आता जरा बोलू, यांचा आवाज बंद करावं. आम्हाला बोलू द्या ना. तुम्ही बोलताना आम्ही बोलतो का ताई? तुम्ही आम्हाला बोलू द्या ना. पहिला मुख्यमंत्री की ज्यांनी एवढं काम केलं आणि नाले सफाईचं काम हे 31 तारखेपर्यंत आमची मुदत होती. आज 25-26 तारखेलाच एवढा मुसळधार पाऊस आला. 6-7 दिवसांमध्ये बाकीची कामं पूर्ण होणार होती. त्याच्यामध्ये पाऊस आल्यामुळे ही सगळी गडबड झालेली. ताई पटतंय का तुम्हाला? ही जी कारणं सांगितली जात आहेत, अचानक पाऊस पडला आणि वेळ मिळाला नाही सगळ्यासाठी, पटतंय का? नीट आधी मला 2 मुद्दे नक्की मांडू दे. राजू वाघमारेला म्हणावं प्रत्येक ठिकाणी पाठराखण करण्यासाठी बोलायचं नाही. आम्ही पाठराखण नक्कीच नाही करत आहोत. मंत्रालय सारख्या ठिकाणी जिथे कधीही पाणी भरत नव्हतं, जे ठिकाणी, याचा अर्थ आपण कुठेतरी आपल्यामध्ये भांडण करून ते लाडके कॉन्ट्रॅक्टर सुटतायत, प्रशासन सुटतंय. कारण नाले सफाई तर 55% झालेली नाही, हे तर आपणच कबूल केलंय सगळ्यांनी. त्यानंतर ज्या आपल्या पावसाळी गटार आहेत, पावसाळी ज्या आपल्या लाईन आहेत, स्टॉप वॉटर लाईन, त्या साफ केल्या गेल्या नाही. का नाही गेल्या साफ केल्या गेल्या? आणि वारंवार मुख्यमंत्री उतरले रस्त्यावरती, उपमुख्य, त्यांना काय गरज आहे? यंत्रणा राबवण्याची गरज आहे, स्वतः बघण्याची गरज नाही. आणि थांबा त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. मी येतो तुमच्याकडे. लाल कार्पेट, हिरवं कार्पेट घालून जर उतरणार असाल तर मुंबईकर लोक जाणतायत. मग त्यांनी उदाहरण दिलं 25 वर्ष. ज्या 25 वर्षामध्ये आता तुम्ही घरोबा केलंय ते भाजपही आमच्या बरोबर होतं.
सगळी पापा फक्त उद्धवजींनी केले आणि तुम्ही काय दूधके धुले राहिले. अहो तुम्ही तर काँग्रेसमध्ये होता. चला आमच्याबरोबर काँग्रेस नव्हतीच, तेव्हाही नव्हती. 25 वर्षात आमच्याबरोबर भाजप पण होतं आणि 25 वर्षाला एकनाथ शिंदे पण आमच्या बरोबर होतं. ठीक आहे डॉक्टर राजू वाघमारे, एक मिनिट, एक मुद्दा त्यांचा अतिशय महत्वाचा आहे. खरं तर आता प्रशासकीय व्यवस्था आहे मुंबई महानगरपालिकेवरती, तुम्ही का त्या प्रशासनाची अशी पाठराखण करताय? जर चुकले असतील ते तर द्या त्यांना शिक्षा. कोर्ट पंपामध्ये टाकायला जर डिझेल नसेल, एवढी गरिबी आली का मुंबई महानगरपालिकेला? नाही, प्रश्न त्याचा नाही आला की बघा, हिंदमाता माझा मतदारसंघ आहे वडाळा, मी तिथे राहतो. हिंदमाताचा जो प्रकार आहे तो माननीय आदित्य ठाकरे साहेबांचा तो प्रोजेक्ट होता आणि माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी हा प्रोजेक्ट पूर्णपणे करायचं ठरवलं आणि त्यांचा ज्यांनी मातोश्री बांधली तेच कॉन्ट्रॅक्टर हिंदमाताचा प्रोजेक्ट त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे मातोश्री ज्यांनी बांधली त्यांनी तो प्रोजेक्ट केलाय. आणि त्यांनी तो कसा केलाय प्रोजेक्ट हे आपण सगळ्यांनी बघितलंय ना. आता कुठे तो नवीन टेंडर काढून तो प्रोजेक्ट आता दुसऱ्यांना देण्यात आला, ते त्या पद्धतीने आता काम करतील. 1 तारखेपासून त्यांचं काम सुरू होणार होतं. मुंबईमध्ये पावसाळा म्हणजे तुमचं म्हणणं कॉन्ट्रॅक्टर त्यांनी सुद्धा पोहोचले आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतंय? अहो त्यांचा कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी मातोश्री बांधली त्या माणसाने हिंदमाताचं काम केलं ना. विलासजी, मी तर सरळ आरोप करतोय, मी सरळ आरोप करतोय की त्या कॉन्ट्रॅक्टरनी ज्याला ब्लॅकलिस्ट याच्या अगोदर पण केलेलं, ज्याच्यावर ईडीची चौकशी चालू आहे, ज्याच्यावर सीबीआयची चौकशी चालू आहे, तो कॉन्ट्रॅक्टर त्यांनीच हे हिंदमाताचं काम केलंय. मग आता त्या कॉन्ट्रॅक्टरला काय आम्ही जवळ गेलेला, तो ह्यांचाच कॉन्ट्रॅक्टर. ठीक आहे किशोरीताई उत्तर द्या प्लीज. हिंदमाताला कंत्राटदार मुंबईला बुडवतायत, मुंबईकरांना बुडवतायत असा त्यांचा थेट आरोप आहे. आणि या सगळ्या कंत्राटदारांना पोचतंय कोण? सत्तेत कुणी आलं तरी हे लाडके का असतात? मातोश्रीचा बंगला बांधल्यावर लाडकं कोण येणार? मातोश्रीचा बंगला ज्यांनी बांधला. एक मिनिट डॉक्टर मला ताईंचं म्हणणं ऐकू द्या प्लीज. ते बंगले पण तोच बांधतोय. ज्या कॉन्ट्रॅक्टरचं हे नाव घेत आहे. मुळात आपल्याला प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टरनी काम का पुरं केलं नाही? 31 ची जरी डेडलाईन असली तरी मी पण सांगते आपल्याला 1-2 आठवडे या कामाचं 80, 85, 90% काम पुरं व्हायला पाहिजे होतं. म्हणजे आज ही दाणादाण उडली नसती. मग साधं गोष्ट, तुम्ही पावसाळी ज्या वाहिन्या आहेत त्या पाणी वाहून नेणारा स्टॉर्म वॉटर ड्रेन त्या का नाही साफ केल्या? रस्त्यात खड्डे, हा मुद्दा महत्वाचा आहे. का नाही केले? तुम्ही ज्यावेळी महाराष्ट्राचे मी त्यांचं उत्तर घेतो ताई. गाळ हा काढला गेला नाही. डॉक्टर उत्तर द्या. जेवढा वेळ होता त्या वेळेमध्ये का कामं केली गेली नाही? बघा, एक लक्षात घ्या, आजपर्यंत गेल्या 4 ऐका जरा, गेल्या 2.5 ते 3 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने मुंबईचं स्थगिती सरकार गेल्यानंतर ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या मुंबईला झाला, तुमचा अटल सेतू बंद झालेला तो चालू झाला, मेट्रोची कामं चालू केली. आज एवढं इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळी बनवण्याची कामं या मुंबईत सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये जर अवेळी हा पाऊस जर 8-10 दिवस आधी आला, विलासजी थोडा फरक तर पडणार ना. त्याचाच आम्ही बोलतो, आम्ही जबाबदारी झटकत नाही. पण खरं सांगू, आज दोन्ही बाजू मी ऐकलं मुंबईकरांनी, दोन्ही बाजू आज ऐकल्या मुंबईकरांनी. ताई, शेवटची कमेंट. या सगळ्यात फक्त आरोप प्रत्यारोप होत आहेत. मुंबईकरांना आज दिलासा हवाय, तो दिलासा मिळालेला नाहीये. या पावसाळ्यात सुद्धा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केली, नो डाऊट केली. हा दिलासा आम्ही द्यायला तयार आहोत. 10 दिवस द्या, आम्ही पूर्ण दिलासा द्यायला तयार आहोत. काही प्रॉब्लेम होणार नाहीये. ठीक आहे, बघूया. पहिला पावसाळा आहे. पुढच्या पावसामध्ये मुंबईमध्ये काय होतंय बघायचंय. मुंबईकरांना या सगळ्या नेहमीचे जे असतं ना
रोजचं म्हणत त्याला कोंडरडा, अशी परिस्थिती आजपर्यंत आलेली आहे. ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. दोघांनी आपापली भूमिका मांडली, त्याबद्दल दोघांचे मनापासून आभार. या बडे मुद्द्याच्या आपण दुसऱ्या चर्चेकडे जाणार आहोत आणि त्याच्या आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जो तुफान पाऊस बरसला त्या अनेक प्रश्न निर्माण झाले. आज शेतकऱ्याच्या समोर सवाल निर्माण झालाय की आपण पेरणी करावी की नाही करावी, त्याला कोणी मार्गदर्शन करू शकत नाहीये. याच दरम्यान शेतीचं नुकसान झालं. एक कहाणी अशी आहे जी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. तुम्ही कधी सुगरणीच्या खोप्याची गोष्ट ऐकली असेलच. आपल्या पिलांसाठी ती किती कष्टानं एक एक काडी पान गोळा करून एक मजबूत खोपा विणते, छान घरटं बांधते. पण एका वादळात सगळं तुटून जातं. होत्याचं नव्हतं होतं. असंच काहीसं दौंडमध्ये आलेल्या पुरात घडलं. एका आईनं बनवलेला खोपा पुरात वाहून गेला. सगळं कुटुंब उघड्यावर पडलं. ती पुन्हा काड्या गोळा करतेय. तिला तुमच्या मदतीचा आधार हवाय. संसार पुन्हा मांडायचं म्हणलं तर काहीतरी करावंच लागेल ना, जगायला साधं. एकतर आम्ही हातावर कष्ट करून एवढं परपंच जुळवलेला होता. मुलाची अवस्था करावं काही का होईना, यांनी दक्षता घ्यावं तर आमचा परिवार आहे. नाही तर पाण्याच्या एका लोंढ्यानं काडीनं गोळा केलेल्या संसाराचा खोपा वाहून गेला. चिल्या पिल्यांचा घास मातीमोल झाला. 15x15च्या जागेत उभ्या केलेल्या विश्वावर आभाळ कोसळलं म्हणून कोसळून पडता येत नाही. वाहून गेलं सगळं म्हणून सगळं सोडता येत नाही. संसार आहे तो पुन्हा मांडावाच लागतो. एवढं आता जुळवायचं आमचं आयुष्य आणि मग आईने एवढं जुळवायचं म्हणले परपंच. बाहेर घराचे एकतर आम्ही हातावर कष्ट करून एवढं परपंच जुळवलेला होता. गुरं ही सांभाळून हे करून आता मदत पाहुण्या रावळ्यांनी केली तर हळूहळू जुळवायचं. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातल्या ओढ्याला पूर आला. त्या पाण्यात अनेक घरं बुडाली. जीवाच्या आकांतानं माणसं धावत सुटली म्हणून जीव वाचला. जमापुंजी वाचवता आली नाही. अन्नात माती आणि चुलीत चिखल पडला. पोटाचा प्रश्न निर्माण झाला म्हणून स्वाभिमानानं जगणाऱ्या माणसांना इतरांपुढे हात पसरण्याची वेळ आली. घरातला जो संसार आहे तो अस्तव्यस्त पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. डाळे असतील, शेंगदाणे असतील, इतर जे काही वस्तू आहेत त्या देखील पडलेल्या आहेत. आपण जर तिकडं गहू बघू शकतो की कसा जे मांडल्या होत्या, मात्र तिथं देखील पाणी गेलेलं आहे. ते देखील भिजलेलं आहे. अशी अवस्था जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. इथल्या डाळी ज्या असतील, इथलं जे सगळं भरून ठेवलेलं आहे, सगळ्या या ज्या काय पोहे असतील, अख्खा भिजून गेलेला आहे. आपण जर बघितलं तर हा सगळा भिजून गेलेला आहे. एवढं आता जुळवायचं आमचं आयुष्य आणि मग आईने एवढं जुळवायचं म्हणले परपंच. बाहेर घराचे एकतर आम्ही हातावर कष्ट करून एवढं परपंच जुळवलेला होता. गुरं ही सांभाळून हे करून आता मदत पाहुण्या रावळ्यांनी केली तर हळूहळू जुळवायचं. बारामती शहराजवळून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यातून गळती झाल्यानं कालवा फुटला. अनेकांच्या घरात पाणी शिरलं. पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात शेतातली माती वाहून गेली. मागे उरलेत फक्त दगड आणि धुंडे, आत्मा निघून गेलेल्या निपचित देहासारखे. काय काय लोकांनी मग केल्या त्या दिवशी पावसाला सुरुवात झाली. वाहून गेलं ते काय उगणार नाही. त्याचं हे झालं, त्याचं चिक तयार झाला त्या ब्याचा. हा, ते वाया गेला त्यांचं. बऱ्याच लोकांनी मग केल्या त्या दिवशी पाऊस चालू झाला. इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की भीमेला मे मध्ये पूर आला, सगळं उद्ध्वस्त करून गेला. निष्ठूर वाटावा असा पाऊस वागतोय, त्याच्या रौद्ररूपापुढे माणसांना हतबल करतोय. सुमित सुनावणेसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, दौंड.
जे आजवर कधीच घडलं नाही ते महाराष्ट्रात घडतंय. दुष्काळी म्हणवल्या जाणाऱ्या भागात मेमध्ये विक्रमी पाऊस पडला. त्यामुळे हा पाऊस नेमके काय संकेत देतोय, त्याचं का घडतंय, पाऊस असा का वागतोय, जरा जाणून घ्या. जे कधीच घडलं नाही ते पहिल्यांदा घडलं. मे महिन्यात मराठवाड्यात 20% पाऊस. कपिलधार धबधबा मे मध्ये पहिल्यांदा प्रभावित. इतिहासात पहिल्यांदा मे मध्ये बाणगंगा धरण ओव्हरफ्लो. दुष्काळी माण खटावमध्ये तुफान पाऊस. ऐकावं ते नवल अशी परिस्थिती पावसानं करून ठेवली आहे. वेळेच्या आधी 12 दिवस म्हणजे मे मध्ये महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात एकाच वेळी पावसाचं आगमन झालंय, जे आजवर कधीच घडत नाही. यावेळीच्या पावसानं आजवरचं त्याचं चक्र तोडून मोडून टाकल्यानं सगळे चक्रावून गेले. मान्सून वेळे अगोदर दाखल झाल्यानं शेतकऱ्यांची तर पुरती धांदल उडाली आहे. काय काय लोकांनी मका केल्या त्या दिवशी पावसाला सुरुवात झाली. वाहून गेलं ते काय तर उगणार नाही. त्याचं हे झालं, त्याचं चेक तयार झाला त्या ब्याचा. ते वाया गेला त्यांचं. बऱ्याच लोकांनी मका केल्या त्या दिवशी पाऊस चालू झाला. हे अचानकपणे झालेलं आहे ना. आम्ही सगळे शेतामध्ये खत वगैरे आपण टाकलेलं आहे आणि हे जे खत वगैरे सगळे पाण्याने वाहून गेलेले, कोणाच्या ताली राहिलेले नाही, काय नाही राहिलेलं नाही आणि अचानक झालेलं आहे एकदम. म्हणजे इतकं कोणाला सुद्धा म्हणजे वाटलं नाही की मे महिन्यामध्ये इतका पाऊस पडू शकतो. साधारणपणे मान्सूनचा पाऊस शांत असतो, पण यावेळी मान्सून पूर्व पावसासारखं तो तांडव करतोय. त्यामुळे काढणीला आलेल्या उन्हाळी पिकाला त्याने खिंडीत गाठलं. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलं. राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसानं 34,000 हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालंय. आत्ता आलेल्या या पावसामुळं आणि जास्त प्रमाणात काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. साधारण आत्तापर्यंत जो प्राथमिक अंदाज आहे तो 34,000 हेक्टरचं नुकसान या पिकांचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये फळपिकं आहेत आणि काही उन्हाळी हंगामाची पिकं आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्यानं कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे आणि किमान 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान आणि कृषी विभागानं योग्य मार्गदर्शन करावं अशी मागणी केली जाते. तर मान्सून स्थिरावणार आहे का? कारण मध्ये आणि जर का जून महिना पूर्ण मध्ये जर का गॅप पडला किंवा त्याच्यातले जवळजवळ 20-22 दिवस गॅप पडला तर दुबार पेरणीचं संकट आहे. त्यामुळे पहिल्यांदा एक काम करायला पाहिजे हवामान खात्यानं की खरोखरच हा मान्सून आहे का आणि हा मान्सून आलेला असेल तर तो स्थिरावणार आहे का याची माहिती पहिल्यांदा शेतकऱ्यांना दिली पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी विभागानं मोठं आवाहन केलंय. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय. एकतर जिथं खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे आणि आता शेतात जाणं शक्य नाही, तिथं शेतकऱ्यांना नॅचरली थांबावं लागेल. जोपर्यंत वापसा येत नाही तोपर्यंत तिथं पेरणी करता येणार नाही. आणि जिथं कमी पाऊस आहे तर तिथं शेतकऱ्यांनी थोडंसं योग्य पाऊस होईपर्यंत म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की साधारण 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झालेला असला पाहिजे आणि अपेक्षित खोली जर असेल ओलीची तर त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी. अनेकदा पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरणी करतो, मात्र अनेकदा पावसानं ओढ दिल्यानं त्याच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी गोंधळात पडलाय. त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. पण इथं हवामान खातं आणि सरकारी यंत्रणेचाच गोंधळ सरत नाही. त्यामुळे मार्गदर्शन कोण करणार हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत दोन मान्यवर पाहुणे थोड्याच वेळात आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग सुद्धा जोडले जातील. आपल्यासोबत पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आणि शेती अभ्यासक उदय देवळानकर सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, तुमचंही स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न अतुल सरांना आहे. अतुल सर, कितीतरी उदाहरणं आत्ता आपण सांगितली की इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय. आज हे सुद्धा घडलं, अगदी केरळपासून ते मुंबई दिल्लीपर्यंत सगळीकडे एका दिवसात हा पाऊस आला. प्रश्न हा आहे सगळ्यांच्या मनामध्ये, पाऊस असा का वागतोय? आपण प्रश्न असा विचारला पाहिजे, माणूस असा का वागतोय, लोकशाहीचे 4 स्तंभ असे का वागतायत, आणि हवामान बदल ही संकल्पना 1990 साली मांडली गेली. आणि आता 2025 मध्ये कोपर्निकस सेंटर जे आहे युरोपातलं हवामानातलं प्रसिद्ध सेंटर, त्यांनी असं जाहीर केलं की आपण हवामान बदल म्हणजे 2024 हा हवामान बदल पूर्व काळ आहे आणि हवामान बदल उत्तर काळात आपण प्रवेश केलाय. कारण 2024 साली पृथ्वीचं तापमान औद्योगिक क्रांतीपेक्षा 1.75 अंश सेल्सिअसनी वाढलेलं आहे. अरे बाप. आणि याचं आपल्याला अजूनही जाणीव नाहीये. आपल्याला म्हणजे नेत्यांना, अधिकाऱ्यांना आणि या सगळ्यांना शास्त्रज्ञ अनेक वर्ष सांगत होते की हवामान बदल ही सरळ घटना नाहीये, सरळ रेषीय, ती अनाकलनीय आहे आणि त्याचे परिणाम काय होतील याचा अंदाज अर्थ कमिशन, ज्याला पृथ्वी आयोग म्हणता येईल, जगातले अनेक शास्त्रज्ञांच्या संघटना यांनी एकत्र येऊन 2023 सालीच असं सांगितलं होतं की 2027 ते 2042 पृथ्वीचं तापमान 2 डिग्री ते जवळजवळ 5 डिग्री पर्यंत वाढू शकतं, कारण कार्बन उत्सर्जन तसं वाढतंय. आपण जगात कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर अजिबात लक्ष दिलं जात नाहीये, श्रीमंत देश देत नाहीयेत. त्याचा परिणाम असा आहे की हे कार्बन जाणार कुठं, कार्बन उत्सर्जन साधारणपणे 30 ते 35% ते वातावरणात जातं, 30 ते 35% ते जंगल शोषून घेतं आणि उरलेलं साधारणपणे 30-35% ते समुद्रात जातं. समुद्राचं तापमान वाढतंय, आपल्या तिन्ही बाजूनी समुद्र आहे, तो अवेळी तापतोय. त्यामुळे आपल्याला हे जे आज आपण पाहिलं, महाराष्ट्राच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकावाला पाऊस पडतो, कारण एकीकडे अरबी समुद्रातलं आणि दुसरीकडे बंगालच्या उपसागरातलं आणि आता मान्सूनचं आगमन कोकणापर्यंत झालंय. या तिन्हीचा तो परिणाम आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट हे दरवर्षी गेले 3 वर्षापासून आपत्तीचं कॅलेंडर तयार करतात. तर 365 पैकी गेले 3 वर्ष झाले 300 ते या वर्षी म्हणजे 2024 ला 322 दिवस भारतात कुठे ना कुठे आपत्ती होती. आता जी तुम्ही दाखवली ना, तसे शेतकऱ्यांचे हाल, लाखो हेक्टर वाया गेलेले आहेत, जनावरं आणि माणसं मृत्युमुखी पडलेत. पण हवामान बदलाचं नियोजन जे करायला पाहिजे, आपल्याकडं आधीच म्हणजे प्रशासनातले अनेक गोंधळ, नाले सफाई नाही, अतिक्रमण, नाल्यावर अतिक्रमण, पाणथळ जागावर अतिक्रमण, त्यामुळे जी अतिवृष्टी होते, ढगफुटी होतीये, उष्णतेची लाट, त्याला हीट आयलँड इफेक्ट म्हणतात, उष्णतेचा बॉम्ब हल्ला, हे जगातील शास्त्रज्ञ, हवामान शास्त्रज्ञ सांगतायत. त्याला अनुरूप जगामध्ये नियोजन होतंय. म्हणजे क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर, क्लायमेट रेझिलियंट सिटीज, याच्या दृष्टीने आपण वाटचाल करायला पाहिजे. दुर्दैवानं याबद्दल कोणीही बोलत नाही, त्यामुळे नियोजन तर खूप दूर राहिलं. म्हणून सर्वसामान्य माणसं, गरीब जनता यांचं पेकाट या आपत्तीमध्ये मोडतं. अगदी खरंय सर, हे पेकाट मोडतंय. पण यातल्या ज्या घटना आहेत त्या घटना आपल्या सगळ्यांना चक्रावून टाकणाऱ्या आहेत. एक घटना, ज्या मराठवाड्यामध्ये पाऊस कधी येईल याची चातकासारखी माणसं वाट बघायची आणि त्याच्यासाठी अर्धा पावसाळा कधी कधी गेलेला आहे. आज मे मध्ये नद्यांना जर पूर आला असेल तर हे सगळं काय आहे? आणि या सगळ्यांना मला देवळानकर सरांना हे विचारायचं आहे. उदय सर, हे जे अनाकलनीय सगळं घडतंय आपल्या आजूबाजूला, आम्ही रिपोर्ट आत्ता केला की कपिलधार आत्ता धबधबा ओसंडून वाहतोय. जर मराठवाड्यामध्ये 20-25% पाऊस आत्ता मे मध्येच पडून गेलेला आहे. 150 वर्षाचा रेकॉर्ड मुंबईत तुटलेला आहे. माणखटावमध्ये पूर आलेला आहे. धरण पहिल्या पावसाने ओव्हरफ्लो झालेला आहे. या सगळ्याला शेतकऱ्याने तोंड कसं द्यावं, कुणी हे सांगायला पण तयार नाहीये. त्याने पेरणी करावी की न करावी, त्याच्यासमोर प्रश्न तर यक्ष हाच आहे. पहिल्या प्रश्नाचं म्हणजे पेरणीचं उत्तर असं देतो मी
की नियमित मान्सून सुरू झाल्यावरच पेरणी करावी. ही फार अनाकलनीय घटना आहे असं नाही, पण पावसाचा पॅटर्न जो आहे पाऊस पडण्याचा तो वेगळा आहे. पूर्व मान्सून, पूर्व हंगामी आणि अवकाळी हे दोन वेगळे प्रकार आहेत. सीझन मध्ये पीक उभा असताना पाऊस येतो आणि तो पिकांचं नुकसान करतो, त्याला अवकाळी पाऊस आपण म्हणतो. आणि भारतामध्ये ज्या वेळेला अगदी मदागास्कर बेटापासून ते हिमालयाच्या पायथ्यापर्यंत वारं तयार होतं आणि पाऊस पडायला सुरुवात होती, त्याचं एक विशिष्ट कारण आहे. त्याला उत्तरायण हे प्रमुख कारण आहे. उत्तरायणामध्ये आपल्याकडची उष्णता वाढते आणि इतर वेळेला जसं नॉर्थला म्हणजे 60 डिग्री अक्षांश आणि विषुववृत्त या दोन्हीकडून रोज आपल्याकडे गरम हवा येत असते वरून आणि हवेचा दाब जास्त असतो. पण उन्हाळ्यात काय होतं म्हणजे जेव्हा संक्रांतीनंतर तुमच्याकडे सूर्याची लंब किरण पडतात आणि मग तेलंगणा, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड इथली उष्णता वाढते, राजस्थान मधली उष्णता वाढते आणि इथे एक ऊर्जा क्षेत्र तयार होतं आणि बाष्प आपल्याकडून फेकलं जातं. म्हणून आपल्याकडे मोसमी पाऊस 12-15 दिवस लवकर का आला आणि तो आला तर कुणालाच कसा नाही कळला? प्रशासन तर कालपर्यंत सांगत होतं की वेळेवर येणार आहे म्हणून. पाऊस मान्सून लवकर आलेला नाही. ही जी सिस्टीम आहे ज्यांनी कमी दाबाचं क्षेत्र अरब सागरामध्ये तयार झालेलं आहे आणि दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आयओडी पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय आहे तर दक्षिण हिंदी महासागराची आपली दक्षिण पश्चिम बाजू हिंदी महासागराची उष्ण आहे, याला आपण इंडियन ओशन डायपोल म्हणतो, तो पॉझिटिव्ह आहे आणि त्या दिशेने आपल्याकडे बाष्प येतं. त्या बाष्पाचं प्रमाण भरपूर आहे. पॅसिफिक सागरामध्ये अशी कुठलीही परिस्थिती नाही की जी बाष्प ओढून नेईल. त्याच्यामुळे हे तयार झालेलं बाष्प भारतीय उपखंडाकडे येतंय, हे यावेळेसच्या पावसाचं प्रमुख कारण आहे. आणि ही फार अनाकलनीय घटना आहे असं नाही, पण ज्या पद्धतीने पाऊस पडतोय जसं अतुलजींनी सांगितलं असा पाऊस का पडतो याचा मात्र विचार माणसांना करावा लागणार आहे. कारण हळूहळू थेंबाथेंबाने पडणारा पाऊस अचानक वेगाने काही ठिकाणी जास्त पडतोय. याची काही कारणं आहेत. या ढगफुटीबद्दल मागेही आपण त्याला ढगफुटी म्हणायला लागलेलो, याची चर्चा केलेली आहे की ह्याला ग्रॅव्हिटी लवकर मिळत नाही पावसाला आणि ज्या वेळेला हा पडतो तर प्रचंड काउंटनी पडतो. याची जी कारणं आहेत त्याचा उहापोह आपण केलेला आहे आणि ती कारणं सार्वत्रिक माहिती असली पाहिजेत आणि त्या दृष्टीने यावर उपाययोजना आपल्याला करावी लागेल. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी एक मात्र निश्चित सांगेल की मान्सून सुरू व्हायचा आहे, मान्सून व्यवस्थित आहे. तुमचं म्हणणं हा मान्सून नाहीये, हा मान्सूनचा पाऊस नाहीये? हा मान्सून नाही, हा पूर्व हंगामी पाऊस आहे आणि हा थांबणार आहे. याच्यावर पेरणी करायची नाही आहे. फक्त शेताचं संरक्षण करावं, विजांपासून संरक्षण करावं, जनावरांचं संरक्षण करावं. काही बाबतीत हा पाऊस फायद्याचा ठरला. लातूर जिल्ह्यामध्ये बॅरेजेस भरले, काही ठिकाणी जे बारमाही पिकं आहेत त्यांचे नुकसान झालं. जे आपली मोसंबी सारखी पिकं आहेत, जे बहार ट्रीटमेंट ज्याची असते त्याचा बहारावर ताण दिलेला तो अचानक तुटला. म्हणजे काही ठिकाणी नफा नुकसान या दोन्ही प्रकारचा आहे. पण हा दीर्घकालीन अभ्यासाचा विषय आहे. बाय अँड लार्ज विलास सर तुम्ही म्हणताय मान्सून नाहीये हा आणि हवामान खातं म्हणताय मान्सूनचा दाखल झालं. प्रश्न तर हा सुद्धा पडला अनेक, म्हणजे क्लिअर करा हे, कारण शेतकरी बघतायत हे महाराष्ट्रातले, त्यांच्या मनात संभ्रम आहे हा सगळा की एका बाजूला आम्ही सगळे माध्यम पण सांगतोय 15 दिवस आधी आला, 12 दिवस आधी आला मान्सून आणि तुम्ही म्हणताय नाहीये, हे काय? आता थोडं विस्ताराने एक गोष्ट समजावून घ्या. मान्सून आपल्याकडे सुरुवात जी होती ते विषुववृत्ताच्या दक्षिणेपासून मदागास्कर बेटापासून जे वारं आपल्याकडे येतं त्याला मी जे ऊर्जा स्रोत सांगितलं ते कारण आहे. आणि हा आपल्या दिशेने यायला लागला, हे वारं यायला लागलं की हे बाष्प घेऊन येतं आणि हे सरळ येतं का? हे येत नाही. हे हॉकीच्या टीम सारखं हॉकीच्या मॅच मध्ये जसा गोल केला जातो तसं हे उत्तरेच्या दिशेने येतं. आफ्रिकेमधून सोमालियाच्या एरियातून जोरात वारं वाहतं आणि हे भारताकडे त्याला ढकलतं. त्याला सोमालियन जेट्स आपण म्हणतो. आणि समुद्रावरती उच्च हवेचा दाब, जमिनीवर कमी हवेचा दाब आणि टप्प्याटप्प्याने जमिनीवरती हिमालयाच्या पायथ्यापर्यंत अत्यंत कमी हवेचा दाब, अशी जेव्हा परिस्थिती तयार होते तेव्हा मान्सून देशभर गेला असं आपण म्हणतो. आता हा मान्सून आलेला आहे गोव्याच्या कोपऱ्यापर्यंत. हा पाऊसच घेऊन आला. मान्सून वारं वेगळं आणि मान्सूनचा पाऊस वेगळा. मान्सून हवा आली, तिच्यामध्ये बाष्प असेल तर पाऊस पडतो आणि ला निना कंडिशन ज्या वेळेला असते त्यावेळेला आपल्याकडे 50-60 दिवसांपेक्षा जास्त पाऊस पडतो. एल निनो कंडिशन असते तेव्हा 40 दिवसाच्या आसपास पाऊस पडतो. त्यातला 50% पाऊस एक 70-72 तासात पडतो. त्याच्यामुळे यावर्षीचा पॅटर्न वेगळा आहे. ला निना कंडिशन जवळपास आहे, नियर न्यूट्रल म्हणतो आपण त्याला. ती पाऊस चांगला पडणार आहे. ठीक आहे, तुम्ही खरं तर पॉझिटिव्ह गोष्ट सांगितलेली आहे. तुमच्या तोंडात साखर पडो की यावर्षी चांगला पाऊस आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे. काही जण म्हणतायत की खंड पडणार आहे, पण तुम्ही सांगताय की हे चांगलं होणार आहे. मला अतुल सरांना विचारायचं आहे, सर पॅटर्न बदललेला आहे. जे चक्र आतापर्यंत पारंपरिकरित्या चालत आलेलं होतं ते चक्र तोडून मोडून त्यांनी स्वतः टाकलेलं आहे, म्हणून लोक चक्रावलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा बदलत्या पॅटर्ननुसार
आपली आखणी करायला हवी, काय करायला हवं, आपण कसं सामोरं जायचं या सगळ्याला? परत मुळात प्रश्न असाच आहे की हवामान बदल म्हणजे काय हे समजून घेऊन तिन्ही ऋतूमध्ये प्रशासनानं वागलं पाहिजे आणि त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे की त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे. क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर हे सगळीकडं आता सध्या स्वीकारलं जात आहे आणि त्यामुळं शेतीमध्ये त्यांनी काय पेरावं, पाऊस पडला नाही तर काय पेरावं, दुबार पेरणी करायची वेळी तर पीक कोणती घ्यावीत, केव्हा हवामान बदलाला सामोरं जाणारी पिकं, म्हणजे दक्षिण आफ्रिकेतल्या जेनिफर थॉम्सन बाईंनी 85% कोरड्या मातीत राहील असा मका शोधून काढलेला आहे. बरं. किंवा आपल्या बाजूचा छोटा बांगलादेश, जिथं इंटरनॅशनल क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट सेंटर आहे युनायटेड नेशन्सचं, त्यांनी खाऱ्या पाण्यात तगून राहील असा तांदूळ शोधलाय, त्याला स्कुबा राईस असं म्हणतात. बर. आपल्याकडं असं संशोधन होणं खूप आवश्यक आहे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. लक्षात घ्या, 1967 साली साधी सरकारी योजना तिला हरित क्रांतीचं स्वरूप आलं. कशामुळे? कारण संशोधन केलं, ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलं, प्रसारक गेले आणि सगळ्यांनी मिळून एका साध्या योजनेला क्रांतीचं स्वरूप आणलं. ते हवामान बदलाच्या काळात होणं आवश्यक आहे. मुळामध्ये झालं असं की शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठातलं संशोधन पोचतं का नाही हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, हवामान खातं नेमकं काय कधी सांगतं, त्याची विश्वासार्हता किती, ते याबद्दल का सांगत नाहीयेत, यावर एक खूप मंथन होणं आवश्यक आहे. आणि शेतकरी बिचारे हवालदिल होतात. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 16 दिवसात 200 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. खरंय सर, मला खरं तर ते विचारू द्या, कारण उदय सरांनी प्रशासकीय सगळ्या व्यवस्थेमध्ये काम केलेलं आहे, त्यांना ते हवामान खात्यानं सगळं माहिती आहे. ते सर, ह्या हवामान खात्याच्या वर विश्वास कसा ठेवा हा सगळ्यांचा प्रश्न सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. म्हणजे ते त्याच्यापेक्षा पंजाबराव डक बरे आणि त्यांचेच अंदाज खरे होत आहेत म्हणून लोक त्यांना हे करतात. मी त्यांना आज बोलवलं होतं चर्चेत, काहीतरी पावसाच्या त्या तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नसतील आपल्याकडे. पण या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हवामान विभाग खरंच सक्षम आहे का सर? आपण किती विश्वास ठेवा त्याच्याबद्दल? नाही, हवामान विभागाची कार्यपद्धती जी आहे ती 36 हवामान विभागांमध्ये आपला देश विभागला गेलेला आहे. आणि या 36 हवामान विभागात उदाहरण देतो तुम्हाला, मराठवाडा. तुम्ही मराठवाड्यातले आहात. मराठवाड्यामध्ये एक तालुका आहे आष्टी, जिथं पाऊस पडतो 350 मिलीमीटर. एक तालुका आहे किनवट, पाऊस पडतो 1250 मिलीमीटर. हवामान खात्याने सांगितलं मराठवाड्यात पाऊस पडणार आहे. कुठल्या शेतकऱ्यांनी समजायचं माझ्याकडे पाऊस पडणार आहे? आष्टीच्या की किनवटच्या? शक्यता जास्त कुठं आहे? तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी काही पावलं उचलावी लागतील, ही गोष्ट खरी आहे. परंतु सॅटेलाइटचे फोटो टाकत फिरतायत सर, दुसऱ्या ह्याच्याकडे पलीकडे काय सांगतायत? आता तिथे पाऊस मान्सून आल्यानंतर सांगतात आला म्हणून, ते म्हणजे तोपर्यंत. हे खरं आहे की आपल्याला याचा अतिरिक्त अभ्यास करावा लागेल. पण अतुलनी सगळ्यात महत्वाचा विषय काढला की क्लायमेट रेझिलियन्स इन ऍग्रिकल्चर. हा भारतामध्ये नव्हता का? आता आपल्याकडे पीक आहे कापूस, त्याला पाऊस पाणी लागतं 750 मिलीमीटर. सोयाबीन आहे 650 मिलीमीटर पाणी लागतं. नाशिक संभाजीनगरच्या पट्ट्यामध्ये मका आहे, त्याला पाणी लागणारे 650 मिलीमीटर. आपल्याकडं एल निनो वर्षात पाऊस पडतो 450 मिलीमीटर. त्यावेळेला हे पीक फेल होतं. आता टायमिंग न समजल्यामुळे पीक फेल होतात. परंतु भारतात जी सक्सेसफुल पीक पद्धती होती हजारो वर्ष, त्याचा एक विशिष्ट पॅटर्न होता. त्याच्यात 10% चारा पिकं, 20% अन्नधान्य पिकं, 20% तेलबिया. सर मी थोडंसं तुम्हाला थांबवतो, माझ्याकडे वेळ कमी आहे आणि पंजाबराव डक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. पंजाबराव, खरं तर तुमचे अंदाज या सगळ्या पावसाळ्यामध्ये तंतोतंत खरे ठरलेले आहेत. एकदा महाराष्ट्राला सांगा बरं, हा मान्सून आहे का काय आहे, काय नेमका आहे, पुढे काय होणार आहे? आता एक परिस्थिती तुम्हाला एक सांगतो. मी जसं कळतंय मला लहानपणीपासून, मान्सूनचा पाऊस कसा असतो तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो. मग समजा ज्यावेळेस समजा काय होतं, दुपारच्या पाऱ्याला असे काळा फुट्ट दगड निघतात, एकदम वातावरण तयार होतं आणि अशा सरीसरीने पाऊस पडतो. असं मान्सून आले अशी परिस्थिती असते. पण हे मान्सून पूर्व पाऊस आहे. तुम्हाला एक माहिती सांगतो, याची परिस्थिती तुम्हाला एक सांगू इच्छितो की मान्सून पूर्व पावसामध्ये जास्त विजेचं प्रमाण जास्त असतं, वाऱ्याचं देखील असतं. पण जो खरा मान्सूनचा पाऊस असतो ना, त्याच्यामध्ये कसं म्हणजे असं सरीव सरी येत राहतात. म्हणजे एक पाठीमागे दुसरी सरी येते, लगेच 3 वाजता एक सरी येते, अशा मध्ये परिस्थिती असते. पण काय झालं, शासनाने याला मान्सून हॅलो हा बोला बोला बोला.
तर सध्यानं हॅलो हा बोला बोला सध्यानं हा सलग बोला. पाऊस जवळपास 30 मे भाग बदलत जोराचा पडणार आहे. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, 1 जूनच्या नंतर म्हणजे 1, 2, 3, 4, 5 जून पर्यंत सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर 6 जूनला परत काय होणार आहे, 6 जूनला पेरणी कधी करावी सांगा. पाऊस येण्याची तयारी राहणार आहे. म्हणजे परत पाऊस यायला सुरुवात होणार आहे. म्हणजे पेरणी कधी करावी पंजाबराव? 7, 8, 9 परत पेरण्यासाठी तुम्हाला एक माहिती असं सांगतो. परिस्थिती अशी आहे की समजा म्हणजे मी प्रॅक्टिकली शेतकरी असल्यामुळं जर आता तर काय होतं, नेमकं सोयाबीनची केली तर नेमकं पावसामध्ये सापडतं. म्हणजे सोयाबीनचं पीक असतं 100 दिवसाचं, काढणीच्या वेळेस पावसात सापडतं. जर कापूस लवकर लावला त्याचे बोंड चढ होते. त्याच्यामुळे आणखीन सगळ्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे आतापर्यंत म्हणजे जशी शेती करतो स्वतः प्रॅक्टिकली करत करत हवामान अंदाज सांगतो ना, तर काय होतं की 10 जूनच्या नंतर ते 30 जूनच्या दरम्यान त्या टायमाला पेरणी असो लागवड झालो ते योग्य म्हणजे पावसात सापडत नाही, पीक सुद्धा चांगलं येतं. आणि पहिलं काय होतं, काय झालं या 5 ते 7 वर्षामध्ये निसर्ग थोडा 22 दिवस पुढे सरकल्यामुळं ते सगळे म्हणजे पावसाळा पुढे सरकला 22 दिवस, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला आणि हिवाळा 22 दिवस पुढे सरकला. त्याच्यामुळे काय झालं ही सायकलच पुढे सरकलेली आहे. पण आता हा तर लवकर आला ना. हे काय म्हणजे हे कळायला मार्ग नाही ना. ठीक आहे, तुम्हाला एक सांगतो, एक उदाहरण सांगतो बघा तुम्ही. हे मान्सून म्हणजे कसं असतं, जशी पंढरपूरची यात्रा असते ना, पंढरपूरची वारी, तर काय होतं कम्प्लीट 19 ला येतो, 19 मेला अंदमानवर येतो, कधी 20 मेला येतो, कधी 21 मेला येतो. मग त्याचा दिंडी मार्ग कसा आहे, म्हणजे अंदमानहून काय होतो तो श्रीलंकेकडे जातो, श्रीलंकेतून तसा केरळ करून गोव्यापर्यंत येतो, गोव्याहून मुंबईला जातो, मुंबईहून हा महाराष्ट्रात येतो. पण यावेळेस काय झालं, शॉर्टकट मार्गाने म्हणजे डायरेक्ट मधल्या मार्गाने पाऊस आल्यामुळे हे काय झालं, हे लवकर असं आला. बरोबर आहे. आणि त्याचं हे लवकर येणं सगळ्यांना अचंबित करणार आहे आणि त्यामुळेच सगळ्यांच्या मनात संभ्रम आहे की हे काय आहे. त्या संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आपण या तज्ज्ञांच्या माध्यमातून केलेला आहे आणि याच्याबद्दलची जागृती करण्याचा प्रयत्न सुद्धा पुढच्या काळात करू. तज्ज्ञांचं म्हणणं आहे हा मान्सून नाही आहे, मान्सून अजून यायचा आहे. आता हवामान खातं सांगतंय मान्सून आलाय, मग तर काय कशावर बसून आला एवढा वेगानं, हाही प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नाबद्दल योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना होणं गरजेचं आहे. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.